नमस्कार मित्रांनो, मोटर टॉक मराठीमध्ये मी ऋषिकेश तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहे ह्युंदाय एक्स्टर. माझ्या शेजारी आता गाडी उभी आहे. आपण ही ह्युंदाय एक्स्टर एसएक्स मॉडेल सीएनजी मध्ये आहे. आता ह्या गाडीबद्दल आपण छोटीशी माहिती जाणून घेणार आहे. गाडीचं एक्सटेरियर इंटेरियर, गाडीचा एक छोटासा रिव्ह्यू घेणार आहे आणि गाडीमध्ये काय काय फीचर येत आहेत, काय काय आपल्याला गाडीमध्ये ऍडिशनल जे कम्फर्ट आणि कन्व्हिनियन्स साठी पाहायला भेटतं याबद्दल देखील आपण पाहणार आहे. आणि सीएनजी मॉडेल असल्यामुळे या गाडीचं मायलेज देखील आपण पाहणार आहे की या गाडीमध्ये आपल्याला मायलेज आपल्याला किती पाहायला भेटतं. चला तर या गाडीचा आपण रिव्ह्यू घेऊया. तर मित्रांनो, ही काहीशी आहे ह्युंदाय एक्स्टर. फ्रंटने जर पाहिलं तर एकदम एक एसयूव्ही सारखा लुक येतो, कारण ही गाडी आहे जे मायक्रो एसयूव्ही सेगमेंट आहे त्यामध्ये आपल्याला ही गाडी पाहायला भेटते. तर मित्रांनो, समोरून जर पाहिलं तर ह्युंदायचा लोगो आहे तो नवीन डिझाईन मध्ये बोनेटवरती आपल्याला इथे पाहायला भेटतो. एक्स्ट्राची बॅजिंग इथं खाली आपल्याला पाहायला भेटते. तसेच जे फॉगलाईट आहेत, यामध्ये गाडीमध्ये फॉगलाईट मिळत नाही मित्रांनो, सॉरी. पण इथं जे हेडलाईट सेटअप आहे तो प्रोजेक्टर मध्ये आपल्याला पाहायला भेटतो, जो की प्रोजेक्टर हेडलाईट आहे, जे की हाय बीम आणि लो बीम साठी एकच प्रोजेक्टर देण्यात आला आहे, जे की चांगली गोष्ट आहे. पण तसं पण म्हणलं तर एक खाली आपल्याला फॉगलाईट देखील देण्यात यायला पाहिजे होती. वरती जर पाहिलं तर जो इंडिकेटर आहे तो इथं आपल्याला पाहायला भेटतो. तसंच हा जो एचचा डिझाईन आहे तिथं आपल्याला डीआरएल पाहायला भेटते. या गाडीमध्ये आपल्याला जो काही असा फ्रंटचा लुक आहे तो इथं पाहायला भेटतो. जो फ्रंट ग्रिल आहे ती पॅनो ब्लॅक फिनिश मध्ये आपल्याला इथं पाहायला भेटते. खाली जर पाहिलं तर सिल्वर कलरचे आपल्या इथं स्कप प्लेट देण्यात आले आहे, जे की डिझाईनच्या बाबतीत जर पाहिलं तर एक असा स्पोर्टी लुक आपल्याला इथं पाहायला भेटतो. साइड प्रोफाईलने जर पाहिलं मित्रांनो तर हा जो साइड क्लॅडिंग आहे ब्लॅक मध्ये ते आपल्याला जे स्पोर्टी लुक किंवा एकदम असं रगेड असं लुक आपल्याला इथं पाहायला भेटतो. हा असा काहीसा लुक आहे ह्युंदाय एक्स्टर सीएनजी. रिअरला जर पाहिलं तर वरती आपल्याला शार्क फिन अँटेना पाहायला भेटतो. तसेच हाय माउंट स्टॉप लॅम्प इथं आपल्याला देण्यात आला आहे. तसेच खाली जर पाहिलं तर पियानो ब्लॅक फिनिश मध्ये आपली इथं ग्रिल पाहायला भेटते का आपण डिझाईनचा भाग बनवू. आणि इथं ह्युंदायचा लोगो, त्याच्या खाली आपल्याला इथं रिअर जो कॅमेरा आहे इथं पाहायला भेटतो. एचएसआरपी नंबर प्लेट या गाडीमध्ये कंपल्सरी झालेला आहे, त्यामुळे आता एचएसआरपी नंबर प्लेट इथं देण्यात आले आहे. तसेच रिफ्लेक्टर आहेत जे बंपर मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. मागे स्कपलेट एवढी मोठी आहे सिल्वर कलर मध्ये, भरपूर मोठी स्कपलेट इथं पाहायला भेटते. रिअर जो रिअर विंडो आहे, जो विंडस्क्रीन आहे त्याच्यावरती आपल्याला डिफॉगर फक्त पाहायला भेटतो. ज्या डिफॉगरच्या स्ट्रीप आहे त्या इथं पाहायला भेटतात. बाकी वायपर इथं कोणत्याही प्रकारचा देण्यात आला नाहीये. जो सी पिलर आहे मागचा, त्याच्यामध्ये आपल्याला इथं पॅनो ब्लॅक फिनिश डिझाईन देण्यात आला आहे. बी पिलर इथं आपल्याला ब्लॅक डॉट पाहायला भेटतो. ए पिलर देखील आपल्या इथं ब्लॅक डॉट पाहायला भेटतो. हा असा काहीसा एक्सटेरियरचा लुक आहे. जे डोर हँडल आहेत ते बॉडी कलर्ड आहेत, त्याच्यावरती आपल्याला ऍक्सेसरी म्हणून आपण जे क्रोम हँडल आहेत ते लावलेले आहेत, क्रोम कव्हर आहेत. चला तर मित्रांनो, आपण आता टायर पासून सुरुवात करूया. गाडीमध्ये टायर साईज किती आहे? 175/65 R15 चे आपल्याला इथं टायर मिळतात. आणि हा जो डिझाईन तुम्ही पाहताय डिस्कचा, ही डिस्क आहे, अलॉय नाहीये. इथं प्लास्टिकची व्हील कॅप आपल्याला इथं वरती पाहायला भेटते, ज्यामध्ये हिंदायचं लोगो हे कंपनी फिटेड जी व्हील कॅप आहे ती आहे. गाडीमध्ये सस्पेन्शन जर पाहिलं तर मॅक पर्सन स्ट्रट टाईप सस्पेन्शन फ्रंट मध्ये आपल्याला देण्यात आला आहे. पुढे आपल्याला डिस्क ब्रेक आहेत. या गाडीमध्ये आपल्याला मागे ड्रम ब्रेक पाहायला भेटतात. कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन, गॅस फिल्ड शॉक अब्झर या गाडीमध्ये पाहायला भेटतो. चला तर गाडी अनलॉक करूया आणि गाडीच्या इंटेरियर पासून सुरुवात करूया. आपण गाडीच्या इंटेरियर मध्ये जाऊयात. अशा पद्धतीची की आहे ती आपल्याला इथं पाहायला भेटते. फ्लिप की आहे, यामध्ये आपल्याला लॉक अनलॉक आणि होल्ड करून ठेवलं तर आपली बूट आहे ती लॉक असल्यानंतर खुलू शकते. आपण लॉक एकदा करूया आणि तुम्हाला दाखवतो मी बूट ओपन करून. आता बूट आपले अनलॉक झालेले आहे. बाकी चारही डोअर आपले लॉक आहेत. आपण इथून जे मॅग्नेटिक बटन आहे ते प्रेस करून
बूट आपण ऍक्सेस करू शकतो. चला तर बाकी पुढच्या पेक्षा आपण रिअरने जाऊया, कारण सीएनजी गाडी आहे. प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो की सीएनजी गाडीमध्ये जागा नसते. आता ह्या सीएनजी गाडीमध्ये मला सांगा, इथं फ्लॅट सरफेस आहे पण सीएनजीचे टँक कुठे आहेत? या गाडीमध्ये आपल्याला सीएनजीचे टँक देण्यात आले आहेत. सीएनजी टेक्नॉलॉजी जसं की टाटा घेऊन आलाय, तसंच ह्युंदाईने त्यांची सीएनजी टेक्नॉलॉजी आणली आहे. यामध्ये आपल्याला 2 सीएनजीचे टँक पाहायला भेटतात. 30-30 लिटरचे 2 टँक आहेत. यामध्ये 60 लिटर वॉटर कॅपॅसिटी असलेले सीएनजी टँक आहेत. तसेच ह्या गाडीमध्ये एक मायनस पॉइंट आहे की या गाडीमध्ये आपल्याला स्पेअर टायर पाहायला भेटत नाहीये. म्हणजे कंपनीने काय केलं, तुमच्या गाडीमध्ये स्पेअर टायर देण्यात आला नाहीये, कारण सीएनजी टँकची प्लेसमेंट अशी झाली आहे की यामध्ये स्पेअर टायर बसवणं कठीण झालेलं. तर त्यासाठी आपल्याला जर समजा गाडीचं टायर पंक्चर झाला किंवा काय झालं, तर आपण स्पेअर टायर लावून गाडी आपण आपल्या जे डेस्टिनेशन आहे तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. पण इथं तसं केलं नाहीये. गाडीमध्ये ट्यूबलेस टायर असतात, त्यामुळे गाडीमध्ये आपल्याला जो पंक्चर किट आहे तो हुंदाईने इथं आपल्याला ऑफर केला गेला आहे, ज्याचं नाव दिलं आहे टायर मोबिलिटी किट, जो की अशा पद्धतीचं किट आहे. आपण एकदा खोलून पाहूया. तर ह्यामध्ये आपल्याला इथं कंप्रेसर देण्यात आला आहे आणि एक आय थिंक लिक्विड आहे जे तुमचं टायर पंक्चर काढण्यासाठी असावं. आणि हे अशा पद्धतीचं आपल्याला इथं जे टायर किट आहे ते पाहायला भेटतं. चांगली गोष्ट आहे, जर एखाद्याला जमत असेल तर तो पंक्चर काढेल. बाकी आम्ही असे बरेच लोक पाहिलेत. आता हा हायवेच आहे, ह्या हायवेला बरेच अशा गाड्या पंक्चर होतात. आम्ही स्वतः स्टेपनी जे स्पेअर टायर आहे ते बसवून दिलेले आहेत, चेंज करून दिलेले आहेत. काही लोकांना अजूनपर्यंत स्पेअर टायर कसा बसवतात ते देखील येत नाहीये. जर स्पेअर टायर बसवता येत नसेल तर त्याचा काय उपयोगच नाही. आता पंक्चर किट दिलंय म्हणल्यानंतर बघूया किती लोक ह्या स्पेअर टायर जे पंक्चर किट आहे त्याचा वापर करतात. इथे जर पाहिलं तर आपल्या इथे हँडल पाहायला भेटतो, जेणेकरून आपण जी बूट आहे, बूटचं डोर आहे ते आपण खाली घेऊ शकतो. आता बूट लॉक झालेली आहे, कारण आपण एकदाच अनलॉक केलेली पूर्ण गाडी लॉक आहे. बूट जेव्हा आपण बंद केली तेव्हा गाडी पूर्ण टोटल लॉक झाली. आता तरी खोलायचं म्हणलं तरी आपण खोलू शकत नाहीये, कारण बूट आता पूर्ण लॉक झालेली आहे, खुलणार नाहीये. चला तर मित्रांनो, पहिला आपण इंटेरियरचा लुक पाहून घेऊया. त्या गाडीमध्ये आपल्याला इंटेरियर मध्ये काय काय पाहायला भेटतं. आपण अनलॉक करूया गाडी. आता ही गाडी अनलॉक झालेली आहे. ऑटो फोल्ड ORVM आहेत, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिकल ऍडजस्टमेंट आहेत. डोअर ट्रिम जर पाहिलं तर अशा पद्धतीचं ब्लॅक इंटेरियर आहे गाडीचं. त्यामध्ये डोअर पॅड देखील आपल्या इथं ब्लॅक मध्ये पाहायला भेटतात. डोअर हँडल, पॉवर विंडोचे कंट्रोल, ड्रायव्हर साईड फक्त आपल्याला जे डाऊन आहे तिथं विंडो आपल्याला पाहायला भेटते. लॉक अनलॉक साठी इथं आपल्याला बटन पाहायला भेटतं, आणि जे ORM आहे ते पण इथून देखील फोल्ड अनफोल्ड करू शकता. मॅन्युअली आपल्याला इथं बटन देखील देण्यात आलं आहे. तसेच ORM साठी कंट्रोल देखील इथं लेफ्ट राईट साठी आपल्याला पाहायला भेटतात. आणि हा आहे डोअर हँडल. अशा पद्धतीने आपण जाऊया आता इंटेरियर मध्ये आणि इंटेरियरचा लुक आपण पाहून घेऊया. चला तर गाडीमध्ये बसूया. तर मित्रांनो, मी आता बसलो आहे ह्युंदाई एक्स्टर CNG मॉडेल. ह्या गाडीचं इंटेरियर जर पाहिलं तर आपण आता 1 मिनिट चावी लावून बघूया. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटतं, डिजिटल आहे काय अॅनालॉग आहे, हे सगळे आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे. स्क्रीन चालू करताच ह्युंदाईचा लोगो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर वरती आला. तसेच इथं आपल्याला पाहायला भेटतंय जो स्पीडोमीटर इथं आहे, RPM मीटर मध्ये साईडला देण्यात आला आहे, आणि छोटीशी इन्फॉर्मेशन डिस्प्ले आहे. तसा हा पूर्ण डिजिटल डिस्प्ले आहे. आणि ह्यामध्ये जर इन्फॉर्मेशन पाहिजे म्हटली तर आपण इथं इन्फॉर्मेशन इथून स्क्रोल करू शकता. तसंच मल्टीमीडिया कंट्रोलचे बटन देखील इथं देण्यात आले, व्हॉइस कमांड मोड चेंज करण्यासाठी, आणि हा आहे कॉल कट आणलं कॉल रिसिव्ह करण्यासाठी. जर मित्रांनो ह्याच्यामधले आपण फीचर्स जर पाहिले तर टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम ह्या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. हे स्क्रोल करण्यासाठी फक्त आपल्याला हे बटन दाबायचं आहे. इथं आपल्याला भरपूर अशी माहिती आपण पाहू शकता. हॉर्न जर पाहिलं तर हॉर्नवरती आपल्याला Hyundaiचा लोगो पाहायला भेटतो नवीन मध्ये. जे लाईटचे कंट्रोल आहेत ऑटोमॅटिक नाहीये, मॅन्युअल आपल्याला हेडलाईट पाहायला भेटतात. आता हेडलाईट तुम्हाला दाखवायची राहिली, प्रोजेक्टर आहेत पण LED मध्ये आहेत की हॅलोजन मध्ये आहेत ते देखील आपण पाहूया. वायपरचे कंट्रोल इथं पाहायला भेटतात, जे की मॅन्युअलच आहेत. आणि जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे तो जवळपास 8 इंचाचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आपल्याला पाहायला भेटतो, ज्यामध्ये अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, जो ऍपल कारप्ले आहे ते मॅन्युअल आपल्याला पाहायला भेटतं, जे की आपण वायर कनेक्शन देऊन इथं वापरू शकता. खाली जर पाहिलं तर 12 वोल्टचं सॉकेट आहे,
120 वॉट फास्ट चार्जिंग. तसेच टाईप सी पोर्ट इथं देण्यात आला आहे. एसी आहे तो ऑटोमॅटिक एसी आपल्याला देण्यात आला आहे. हा असा काहीसा डॅशबोर्डचा लुक आहे. या गाडीमध्ये जवळपास 6 एअरबॅग आपल्याला स्टँडर्ड झालेला आहे, त्यामुळे 6 एअरबॅग आपल्याला इथं पाहायला भेटणार आहेत. जे ग्लव बॉक्स आहे त्याच्यावरती आपल्याला थोडीशी स्पेस आपल्याला पाहायला भेटते. आणि हा जो ग्लव बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपले डॉक्युमेंट्स वगैरे, पाणी बॉटल वगैरे काही आपलं साहित्य ठेवू शकता. तसेच गिअर लिव्हर आहे इथं आपल्याला. 5 स्पीड ट्रान्समिशन आपल्याला पाहायला भेटतं. खाली इथं 2 कप होल्डर आहेत, एक छोटा आहे एक मोठा आहे. यामध्ये आपण आपलं साहित्य वगैरे ठेवू शकता. तसेच कॉईन वगैरे ठेवण्यासाठी किंवा छोटंसं साहित्य इथं ठेवण्यासाठी, पेन वगैरे ठेवण्यासाठी इथं जागा आहे. मॅन्युअल हँडब्रेक आहे. आणि इथे देखील आपल्याला रिअरसाठी एसी देण्यात आला आहे. एसीचे वेंट आहेत. वरती आपण जर पाहिलं तर ड्रायव्हर साईड सनवायझरला तिकीट होल्डर देण्यात आला आहे. इथं कोणत्याही प्रकारचा जो व्हॅनिटी मिरर नाहीये. को ड्रायव्हर साईडला आपल्याला फक्त व्हॅनिटी मिरर मिळतो. कोणत्या प्रकारची लाईट इथं देण्यात आले नाहीये. जे एअरबॅगचे वॉर्निंग आहे ते इथे देण्यात आले आहे. चला आपण जाऊया आता मागे गाडीच्या आणि रिअर मध्ये पाहूया गाडीमध्ये काय काय फीचर आहेत. रिअर मध्ये बसणाऱ्या लोकांसाठी काय काय कम्फर्ट आणि कन्व्हिनियन्स साठी देण्यात आलं आहे. मी आता सीट आहे ती माझ्या हाईटच्या हिशोबाने ऍडजस्ट करून घेतो, जेणेकरून मागे बसल्यानंतर समजेल की आपल्या गाडीमध्ये स्पेस किती मिळते. चला तर आपण जाऊया मागे. आणि ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन इथं सांगायचं राहिलं. आणि सीएनजी जो बटन आहे इथं आपल्याला आहे. तसेच हेडलाईट लेवल साठी बटन इथं देण्यात आलं आहे. हा काहीसा लुक आहे दरवाजाचा. डोर पॅड सिंपल प्लेन ब्लॅक मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. जे विंडो कंट्रोल आहे आणि फोल्डर आहे, ग्रॅब हँडल. आता मी गाडीच्या मागे बसलेलो आहे गाडीमध्ये. माझी हाईट जर पाहिली तर जवळपास 5.5 माझी हाईट आहे. त्या हिशोबाने जर पाहिलं तर अंडर थाय सपोर्ट भरपूर आहे. जो नी रूम आहे तो भरपूर एकदम झकासच आहे. आता या गाडीमध्ये डोअर पॅकेट पाहायला भेटतात, पण ह्या गाडीला लेदर कव्हर नंतर लावलेले आहेत. या गाडीमध्ये आपल्याला जे फॅब्रिक कव्हर आहेत ते पाहायला भेटतात. आणि हा काहीसा लुक इंटेरियरचा फ्रंटने आहे. इथं आपल्याला सनरूफ पाहायला भेटतं. सनरूफचे कंट्रोल तुम्हाला सांगायचं राहिले, इथं आपल्याला सनरूफचे कंट्रोल पाहायला भेटतात. जो उभा रेम आहे, सॉरी IRBM आहे, इंटिरियर मिरर, तो मॅन्युअली डे नाईट करता येतो. तसेच एसी वेंट आपल्या इथं मागे देखील आहेत, बंद आहेत सध्या. आपण त्यांना चालू करूया. हा, गरम होतंय त्यामुळं थंड हवा पाहिजे. 3 आपल्याला ग्रॅब हँडल पाहायला भेटतात, मागे 2, फ्रंटला 1. इथं आपल्याला कोट हँगर देखील पाहायला भेटतो. तुमचा कोट इथं हँग देखील करू शकता. एअरबॅगची जर पोझिशन पाहिली तर फ्रंटमध्ये आपल्याला स्टिअरिंग व्हीलचे एअरबॅग आहे, तसेच तिथं एअरबॅग आहे. सीटमध्ये आपल्याला 2 एअरबॅग पाहायला भेटतात फ्रंट सीटला. तसेच वरती पिलरमध्ये देखील इथे एक एअरबॅग आहे आणि इथे एक एअरबॅग. जवळपास टोटल 6 एअरबॅग यामध्ये गाडीमध्ये कंपल्सरी आहेत. इन्फोटेनमेंट सिस्टीमचं जर बोललं तर आपल्याला 4 स्पीकर इथं पाहायला भेटतात. प्रत्येक दरवाजामध्ये एक एक स्पीकर आहे. ट्विटरमध्ये या गाडीमध्ये कोणत्या प्रकारचा येत नाहीये. रिअरला जर पाहिलं तर रिअरमध्ये 3 आपल्याला सीट बेल्ट पाहायला भेटतात, साईडचे 2. आणि आपल्याला छोटा एक व्यक्ती बसला तर इथं आपल्याला सीट बेल्ट इथं आपण प्लेस करून ठेवू शकता. हा असा सीट बेल्ट रिअर मध्ये देखील मध्ये देण्यात आला आहे. प्लेसमेंट एकदम छान आहे. वरती तसेच आपल्याला कॅबिन लाईट पाहायला भेटते, जे की हॅलोजन मध्ये आहे. चला आता इथलं दाखवलं तुम्हाला. इथं फक्त आपल्याला कोणत्याही प्रकारचा आर्मरेस्ट पाहायला भेटत नाही. बाकी हेडरेस्ट आहेत ते मागचे 2 ऍडजस्टेबल आहेत. फ्रंटला आपल्याला कोणत्याही प्रकारचा ऍडजस्टेबल हेडरेस्ट पाहायला भेटत नाही. चला तर जाऊया मागे. आता तुम्हाला सांगितलं की हे गाडीचं इंटेरियर आणि त्या गाडीचं इंटेरियर सेम आहे. ही समोर ओरा दिसतंय ह्या गाडीचं इंटेरियर आणि ह्या गाडीचं इंटेरियर जर पाहिलं तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा असा डिफरन्स पाहायला भेटणार नाही. जसं की तुम्हाला हे इंटेरियर दिसतंय तसंच त्या गाडीचं इंटेरियर आहे. माझं असं म्हणणं आहे की ह्या गाडीमध्ये कमीत कमी इंटेरियर मध्ये थोडेफार चेंजेस करून द्यायला पाहिजे होते. एक मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये तुम्ही ही गाडी लॉन्च केली आहे ह्युंदाई कंपनीने. त्या गाडीने असं वाटतं की ही गाडी सेमच आहे. तर तुम्हाला समजलंच असेल मला काय म्हणायचंय. आता ह्या गाडीचं तुम्हाला इंटेरियर दाखवलं, एक्सटिरियर दाखवलं आणि फीचर पण तुम्हाला सांगितले मी या गाडीमध्ये काय काय येतात. ऑटो फोल्ड ORM या गाडीमध्ये येतात. आता लॉक केली गाडी. तुम्हाला हेडलाईट दाखवायची राहिली.
हेडलाईट आपण एकदा पाहून घेऊया. ह्या गाडीमध्ये जे प्रोजेक्टर आपण हेडलाईट पाहिल्या त्या कशा पद्धतीने आहेत त्या देखील पाहून घेऊया. त्यासाठी मला वाटतंय गाडी चालू करायला लागणार आहे. गाडी जोपर्यंत चालू होणार नाही, स्विच चालू होणार नाही, तोपर्यंत हेडलाईट आपल्याला इथं चालू होणार नाहीये. स्विच आपण चालू करून घेतलेला आहे आणि जे हेडलाईट आहेत त्या अशा पद्धतीचा काहीसा सेटअप आहे, जे की प्रोजेक्टर आहेत पण हॅलोजन मध्ये आपल्याला इथं पाहायला भेटतात. जे DRL आहे त्याचा लुक असा आपल्याला पाहायला भेटतो. हा कसा वाटला लुक? वरचं सनरूफ देखील तुम्हाला दाखवायचं राहिलं, इथं अशा प्रकारचं सनरूफ पाहायला भेटतं. स्विच बंद करूया. आणि ट्रॅक्शन, तर मित्रांनो गाडीचं आपण आता इंजिन पाहून घेऊया. 1.2 लिटर हायब्रिड CNG इंजिन, 1.2 लिटर 67 bhp हॉर्स पॉवर प्रोड्यूस करतं CNG इंजिन. आपण आता हे इंजिन पाहून घेऊया. तर मित्रांनो हे आहे के सिरीज ह्युंदाई 1.2 लिटर पेट्रोल इंजिन, जे की CNG पेट्रोल आहे. ABS युनिट आपल्याला इथं पाहायला भेटतं. फ्युज बॉक्स, बॅटरी, जे वायपर वॉशर आहे ते इथं पाहायला भेटतं. कुलंट आहे इथं, ब्रेक ऑइल आहे, ब्रेक ऑइलचा टँक इथं आपल्याला पाहायला भेटतो. रेडिएटर आहे तो इथं पूर्ण आतमध्ये गेलेला आहे, त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे, जेणेकरून कधी काही प्रॉब्लेम आला तरी लगेच आपण रेडिएटर खोलायला बघतो, असं काय होणार नाहीये. कसं वाटलं हे इंजिन? तर मित्रांनो कशी वाटली माझ्या मागे उभी असलेली Hyundai एक्स्टर? आता ह्या गाडीची तुम्हाला किंमत सांगायची राहिली तर साताऱ्यामध्ये ह्या गाडीची किंमत जवळपास 9,24,000 रुपये एक शोरूम किंमत आहे. ऑन रोड या गाडीची किंमत जवळपास 10,36,000 रुपये या गाडीची जाते. तर तुम्हाला कशी वाटली एक Hyundai एक्स्टर CNG SX मॉडेल, 2 CNG टँक, 27 किलोमीटरचं मायलेज CNG मध्ये? हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करून ठेवा. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. ऑटोमोटिव्ह रिलेटेड इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन येत आहे. माझं नाव ऋषिकेश. पुन्हा एकदा धन्यवाद व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल. भेटूया अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.